मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोने चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,47,630 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,29,167 रुपये प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. रत्नागिरीत 2 एसटी बसची धडक, 11 विद्यार्थी आणि चालक जखमी. रत्नागिरीतील शीळ येथे 2 एसटी बसची धडक होऊन 11 विद्यार्थी आणि एक चालक जखमी झाले. ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसल्याने पोलिसांनी सांगितले आहे. हिंदमाता जलमय, मनपाचा नाले सफाईचा दावा फेल. मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली. पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची झाकणे उघडण्यात आली. दरम्यान पुढील 4 ते 5 दिवसात मुंबई, रायगड आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडला रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी. रायगड जिल्ह्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये असा प्रशासनाने इशारा दिला आहे. कल्याणमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू, महावितरणाच्या निष्काळजीपणाचा आरोप. कल्याण पूर्वेतील हनुमान नगर येथे मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी बाहेर पडलेला शशी चक्र यांचा उघड्यावर पडलेल्या वीज वाहिनीच्या शॉकने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होत असून मृत महिलेच्या पतीने पोलिसांकडून खर्च पाणी मागितल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. तेंडोलीतील पूल पाण्याखाली, तांबाडगेवाडीचा संपर्क तुटला. उज्ज्वला नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सिंधुदुर्गातील तांबाडगेवाडीचा संपर्क तुटला आहे. कमी उंचीच्या पुलामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कळव्यात पाणी साचल्याने रास्ता रोको, 4 गावांचा संपर्क तुटला. पेण तालुक्यातील कळवे येथे पाणी साचल्यामुळे 4 गावांचा संपर्क तुटल्याने निषेधार्थ ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप करत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. परशुराम घाटातील गॅलियन वॉलची दुरवस्था, सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुसळधार पावसानंतर गॅलियन वॉलची दुरवस्था समोर आली आहे. घाट खचण्याची भीती व्यक्त होत असून कोट्यवधींच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिकांनी तातडीने दुरुस्ती व सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे. भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळले, चालक जखमी. भाईंदरच्या राई गावात पावसादरम्यान धावत्या दुचाकीवर अचानक झाड कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नालासोपाऱ्यात पावसाने जनजीवन विस्कळीत, नागरिकांचा प्रशासनावर संताप. सततच्या पावसामुळे नालासोपाऱ्यात अनेक भागात गुडघाभर पाणी साचले असून वाहन चालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घरामध्ये पाणी शिरून नुकसान झाल्याने नागरिकांना प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी केली आहे. खड्डेमय रस्त्याविरोधात सिद्धेश राणे यांचे अनोखे आंदोलन. मीरा भाईंदरमधील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ सिद्धेश राणे यांनी भर रस्त्यात खुर्चीवर दगड ठेवून प्रतिकात्मक आंदोलन केले. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांच्या समस्येकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. पालघरमध्ये खैर लाकूड तस्करीचा पर्दाफाश, 40 नग लाकूड जप्त. पालघरच्या मनोर वन विभागाने संशयित टेम्पोचा पाठलाग करून 40 नग खैरींचा अवैध लाकूड जप्त केले आहे. या कारवाईत सुमारे 2.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टेम्पो चालक फरार आहे. वन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. ठाकरेवाडी पूल दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली, ग्रामस्थांचे हाल. राजापूर तालुक्यातील ठाकरेवाडी पूल सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली असून ग्रामस्थांचा संपर्क विस्कळीत झाला आहे. दरवर्षी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. कल्याण पूर्वेत घरांमध्ये गुडघाभर पाणी, नागरिकांचे मोठे हाल. कल्याण डोंबिवलीतील मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील अडवली ठोकली परिसरातील अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले. नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून नाले सफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खंडणीखोर रंगेहात जेरबंद. पिंपरी चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई करत
मसना उर्फ महेश शिरोळे याला 3 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक केली। आरोपीकडून 11.6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। कामोट्यात बेडरूमचा स्लॅब कोसळला, 39 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। कामोटे सेक्टर 10 येथील साई सिद्धी सोसायटी बेडरूमचा स्लॅब कोसळून 39 वर्षीय सुरेश लोखंडे याचा मृत्यू झाला, तर त्यांची 12 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे। घटनेनंतर इमारतीच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नालासोपारा मार्ग जलमय, खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक ठप्प। मुसळधार पावसामुळे नालासोपारा पेल्हार वाकडपाडा मार्गावर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली। मोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षा आणि टेम्पो पलटल्याच्या घटना घडल्या, तर उघड्या मेनहोलमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नाले सफाईतील निष्काळजीपणाचा आरोप करत प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे। वसईत उफणत्या नाल्यात 2 कार वाहून गेल्या, चालक थोडक्यात बचावले। वसईतील वाघराळ पाड्यात उफणत्या नाल्यात 2 कार वाहून गेल्याची घटना घडली आहे। चालकाने वेळेत उडी मारल्याने जीवितहानी टळली। वाहून गेलेल्या कारने पादचारी पुलाला धडक दिल्याने पुलाचेही नुकसान झाले असून जेसीबीच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। सचिन अहिर यांच्या प्रवेशाविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन। आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले। विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात घोषणाबाजी करत अहिर यांच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे। प्रकल्पग्रस्तांची भरती रखडली, कुलसचिवांना घेराव। परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरीही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। संतप्त उमेदवारांनी कुलसचिवांना घेराव घालत भरती तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। धामणगावात बस सेवेसाठी चक्काजाम, काँग्रेस व विद्यार्थी आक्रमक। अमरावतीच्या धामणगावात बंद असलेल्या बस सेवेच्या निषेधार्थ काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन केले। मालवाहूक सुरू असताना बस सेवा का बंद असा सवाल करत तातडीने बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह। तुर्तास धन्यवाद।